बातमी आहे ऑनलाईन फसवणुकीची। वाडा तालुक्यातील एका व्यक्ती तब्बल 5,45,000ची फसवणूक, पण वाडा पोलिसांनी फक्त 12 तासात ही रक्कम परत मिळवण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे। ही कारवाई वाडा पोलिसांची एक मोठी कामगिरी असून यामुळे अनेकांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्याचा धडा मिळाला आहे। ही घटना आहे वाडा शहरातील भास्कर जाधव यांनी 13 जुलै रोजी योनो SBI ॲप अपडेट करण्यासाठी त्यांना एक फोन आला। त्यातून त्यांच्या अकाउंटमधील फिक्स डिपॉझिटची मधून रक्कम दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये जाण्यास सुरुवात झाली। पहिल्यांदा 1,95,000, 1,80,000, त्यानंतर 1,20,000, 50,000 असे एकूण 5,45,000ची तब्बल अमाऊंट त्यांच्या अकाउंटमधून ट्रान्सफर करण्यात आली। त्यानंतर त्यांना समजलं की हा ऑनलाईन फ्रॉड आहे। त्यानंतर त्यांनी तात्काळ वाडा पोलिसांना माहिती दिली आणि वाडा पोलिसांनी त्यांचे तांत्रिक कौशल्य दाखवत त्याच्यामधून 4,45,000 रुपये त्यांच्या अकाउंटमधून त्यांना परत मिळवण्यात यश आलं आहे। तसेच या घटनेच्या थराराबद्दल वाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय गेंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली या संदर्भात माहिती दिली आहे। काल वाडा पोलीस स्टेशनमध्ये एक गोल्डन आवर्समध्ये आलेल्या तक्रारीमुळे आणि वेळेत केलेल्या माहितीमुळे IT संदर्भात जो वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होते तशामधल्या एका भास्कर जाधव या ग्रहस्थांना त्यांचे पूर्ण रक्कम मिळण्यासाठी पोलिसांकडे तातडीने मदत झाली अशी एक अत्यंत चांगली बातमी आहे। काल संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान आमच्याकडे हे तक्रारदार ग्रहस्थ आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या बँक खात्यातून अचानक पैसे जात आहेत। त्यांच्याकडनं माहिती मिळाली की त्यांनी एक APK फाईल आणि WhatsApp थ्रू केलेल्या संभाषणामधून काही माहिती या स्कॅमरला दिली होती आणि त्याच्या आधारे त्यांनी यांच्याकडची माहिती चोरून त्यामध्ये त्यांच्या बँकेतला डाटा स्वतःच्याकडे कंट्रोल घेऊन त्याच्यातले पैसे घेतले होते। ही माहिती वेळेवर आमचे PSI बाने मॅडम आणि सोनवणे त्यांना कळाल्यामुळे त्यांनी तातडीने हालचाल केली आणि गोल्डन आवर्सचा पूर्ण फायदा घेऊन आमच्या सायबर युनिटच्या PSI गुंड आणि त्यांच्या सहकारी तसेच आमचे PSI मेढे यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करून तातडीने बँकेशी संपर्क साधला। बँकेकडून माहिती घेऊन त्याच्यामध्ये या स्कॅमरकडनी केलेल्या गोष्टीवर तात्काळ ब्लॉक करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली आणि बँकेला विश्वास दिला की आम्ही रविवारीसुद्धा अशा पद्धतीने काम केल्यानंतर आम्हाला तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे। त्याच्यामुळे बँकेने वेळेवर आलेले त्यांचे लिंक वगैरे आणि त्याच्यावरची माहिती प्रोव्हाइड केली। त्या कोडच्या आधारे तातडीने आम्ही पूर्ण रक्कम हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले। त्याच्यामध्ये 5 लाखाची जवळजवळ रक्कम हस्तगत झाली आणि जे जाधव आहेत त्यांना पूर्ण दिलासा देता आला। माझं यामार्फत आपण सर्वांना तसेच नागरिकांना इतर सर्वांना आव्हान आहे की आपण कोणत्याही प्रकारचा असा कॉल किंवा अशा प्रकारची APK फाईल ही घेतल्यानंतर डाउनलोड करून त्याच्यावर माहिती भरणं असं न करता बँकेकडून खात्री करून घ्यावी। आपलं युनो ॲप असो किंवा इतर कोणतेही ॲप असो याच्यासाठी वेबसाईट Googleवर सर्च न करता थेट बँकेच्या वेबसाईटवर जाऊन किंवा बँकेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन मगच व्यवहार करावेत, मगच अशा पद्धतीच्या ॲपला डाउनलोड करावं, रिस्पॉन्स करावं, त्याद्वारे व्यवहार करावेत। कुठल्याही प्रकारची शंका आल्यास तातडीने हेल्पलाईनला फोन करावा, 112ला फोन करावा, 1930ला फोन करावा आणि तत्काळ पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर कशा प्रकारे 100% रक्कम मिळू शकते याचं एक उदाहरण आहे। त्यामुळे पुन्हा मी आवाहन करतो की अशा पद्धतीने सतर्क राहणं गरजेचं आहे। APK फाईल कधीही डाउनलोड करू नका। बँकेला प्रत्यक्ष संपर्क साधा, योग्य वेबसाईटचा अधिकृत वेबसाईटचा वापर करा, प्रत्यक्ष भेट द्या आणि कोणतीही लिंक डाउनलोड करू नका। धन्यवाद। कधीही कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, कोणताही ॲपची फाईल डाउनलोड करू नका आणि तुमची बँक माहिती कुणालाही शेअर करू नका।